ग्रामीण विचारमध्ये आपलं स्वागत आहे. विनायक साबळेंनी घेतली पत्रकार परिषद. ही परिषद का घेतली याचा खुलासा. अतिशय निवडणुकीचा कालावधी आहे आणि या कालावधीत पण आपण माझ्या निमंत्रणाला मान देऊन तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल मी तुमचं मनापासून स्वागत करतो आहे. तुम्हाला जो प्रश्न उपस्थित झालेला आहे, विनायक साबळेंनी अचानक पत्रकार परिषद का लावली, तर त्याचं एकमेव कारण असं आहे की मी ज्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात काम करतो आहे, त्या सहकार क्षेत्रात सगळ्या क्षेत्रातील जे प्रश्न असतील त्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम आपण. जातीवाद आणि राजकारणात कधी जात येत नसते. जातीवर जर आपण राजकारण चालत असतं तर या लोकशाहीत मग तुम्हाला सगळे जातीचेच बघायला मिळाले असते. काय मग ज्याची जात मोठी त्याने काहीच प्रतिनिधित्व केलं असतं ना. मग बाबासाहेब आंबेडकरांची घटना लिहिलेली आहे आणि त्या घटनेनुसार आपण चालतोय, मानतोय. मग आपण विश्वनाथ पाटील साहेबांचा 2009चा विचार केला. ते अपक्ष होते तेव्हाही शहापूर तालुक्यात असं वाटत होतं की विश्वनाथ पाटील निवडून झालेत, तेव्हा जातीचा विषय झाला. 2014ला विश्वनाथ पाटील साहेब काँग्रेसच्या तिकिटावर लढले, तेव्हा पण बाबा विश्वनाथ पाटील साहेब जात फॅक्टर चालवायला लागले. त्याच्यानंतरच्या काळात जर जात येत असेल आणि जातीवर जर मतदान होत असेल तर मला असं वाटत नाही मग सगळेच मग जातीचे होत असतील. त्याच्या पलीकडं ढेरे साहेबांनी जे विचारलं का कुणबी समाज उन्नती संघ, मग कुणबी समाज उन्नती संघाची एवढी मोठी इमारत होत आहे. या एवढ्या मोठ्या इमारतीत मी तिथे संचालक आहे. मला वाटत नाही का अजून निलेश सांबरेंनी काय तिथे काही देणगी दिली असेल. मग तेव्हा जर समाज संघ आहे, समाज संघाला मदत करू शकत नाही, त्यांचा कुठला आहे आता तिथला नगरसेवक असतील, तेव्हा नगरसेवकांनी पण जातीय मतं मागितली असतील. मग तुम्ही समाज संघासाठी किंवा समाजासाठी किती उपयोगी आलेत. अहो तुम्ही जी ठेकेदारी करताय, प्रत्येक गावात ठेकेदारी करत असताना तुम्ही त्या गावातला ठेकेदार सामान्य ठेकेदार असेल, त्या ठेकेदाराचा बिलोनी काम भरून त्याची तुम्ही ठेकेदारी संपवली आहे. तुम्ही रोजगार निर्माण करून देण्याचा तर विषयच सोडा. या लेनाड बुडवार रस्त्यावर तुम्ही किती लोकांना रोजगार दिला. मला तर वाटतं त्या रस्त्यावर 10-12 लोक आहेत काम करतायत 7 वर्ष, फक्त 10-12 लोकांच्या शिवाय काम करत नाही. प्रतीक पाटील नावाचा फक्त एक इंजिनियर आहे, तो त्यांचाच माणूस आहे. मग एक इंजिनियरने तुम्ही अख्खी या शहापूर तालुक्याची कामं करताय आणि 6 ना 7 लेबरने कामं. मग तुम्ही किती तरुणांना रोजगार दिला आपल्या तालुक्यात. मला वाटतंय 200-250 सिव्हिल इंजिनियर असतील मुलं, 200-250. मग तुम्हाला किती लोकांना तुम्ही रोजगार निर्माण करून दिला तिथे. मग तुम्ही रोजगाराची जर भाषा सांगत असेल तर हे काय नाही आहे म्हणजे सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये मी तुम्हाला मगाशीच भूमिका सांगली ना. मी कुठल्याही पण मी तटस्थची भूमिका आहे. राजकीय क्षेत्रात इतक्या वर्ष काम केलं ना मी. मग इतक्या वर्ष काम केलं. माझं काल कुठंच नव्हतं, मी तटस्थ आहे. माझा काल कुठंच नाही. मग ती तेव्हा दिली ना. आता ती लोकांनी मला दिली, मी ती पदं जी घेतल्यात ना, ती पदं जी मला मिळाल्यात, हा कुठल्या राजकीय पक्षाने मला दिलेली पदं नाही आहेत. ती मला तुमच्यासारख्या सामान्य माणसांनी माझ्यावर विश्वास ठेवून मी अपक्ष निवडून आले वेळोवेळी आणि ती पदं दिलेत. म्हणून मी त्यांचा सन्मान राखण्यासाठी मी कुठे गेलेलो नाही. ते जे तुम्ही जेव्हा मागच्या वर्षी याच महिन्यात मे महिन्यातच बाजार समितीची निवडणूक होती आणि मी जेव्हा त्या कोतळा, कळवोंडा, फुगाळा, आंगणवाडी अशा सगळ्या भागात जेव्हा फिरलो, अहो काय अवस्था आहे त्या लोकांची. अहो लोकप्रतिनिधीचं काय बोलत आहे, जर त्याचं खरं तर तळमळ असेल ना तर अनेक करता येत आहे. आमच्यासारखा सामान्य ठेकेदार, सामान्य माणूस कुठून तरी शासनाच्या दरबारी बांधतोय, काय करतोय आणि काही छोट्या मोठ्या योजना आणून देतोय. मग लोकप्रतिनिधींनी पण ते प्रमाणित केलं. समजा एखाद्या ठिकाणी विहीर आहे, त्या विहिरीत पाणी आहे, त्या विहिरीत पाणी त्या महिलांना 2 किलोमीटर घेऊन जाण्याची आवश्यकता काय.
जर तिथं तुम्ही छोटी सोलर पंप बसवला आणि त्या पंपाद्वारे जर ते पाणी तिथं पोचवले तर ती समस्या त्या महिलांच्या डोक्यावरचा अंडा खाली येईल ना. आता ती भावली योजना काय होईल, कधी होईल, मग ती भावली होईल म्हणून जनतेने त्रास सहन करायचा. लेणार बुडवार रस्ता होणार आहे चांगला कॉन्क्रीट, मग त्यांनी 10 वर्ष तेच सहन करायचं, मग त्यांनी खड्ड्यातच जायचं का? म्हणजे हे जे प्रश्न आहेत. आता तुम्ही सांगताय लोकप्रतिनिधी, आता सांबरे साहेब पण चांगली समाजसेवा करतात, त्यांची समाजसेवा 1 नंबर आहे, म्हणजे ते समाजसेवा चांगली करतायत. मग असं सांबरे साहेबांनी कुठं काम केलं, कुठल्या गावात जाऊन एखादी योजना केली स्वतःच्या खर्चातून, छोटी काय केली का कुठे तुम्हाला दिसलं का? किंवा असं तुम्हाला समजलं का सांबरे साहेबांनी या गावात हा रस्ता मंजूर करून आणला, या गावात हा रस्ता मंजूर करून आणला, कुठं समाजवादासाठी प्रयत्न केले? सांबरे साहेब ज्या ठिकाणी ज्या पक्षाची सत्ता असते त्या पक्षाच्या तिथे एकदम नेत्याच्या जवळ आहेत. मुख्यमंत्री असतील, बांधकाम काय मिनिस्टर असेल किंवा उपमुख्यमंत्री असतील, सांबरे साहेब त्यांच्या जवळच असतात, त्या सत्तेत सहभागी असतात. मग तुम्हाला या गोष्टी काय करतात? एखादा माझा प्रश्न, एखादा ग्रामपंचायतचा सदस्य झाला तर तो गावच्या विकासाचे तळमळ करतोय, कुठे शासनात दरबारी खेट्या मारतोय, कामं मंजूर करून आणतोय. मग निलेश सांबरे साहेबांनी तसं केलं का? याचं पण त्यांनी उत्तर द्यावं. तुम्ही सांबऱ्यांबद्दल बोललात, ठीक आहे, असलं तरी पण बाकीचे जे मी काय बोलतो, माझा प्रश्न असा होता का तालुक्याचे अध्यक्ष असतील, माझे असतील, लोकप्रतिनिधी काम करतात ते कार्यक्षम आहेत का, यावर मी तुम्हाला विचारतो. आता लोकप्रतिनिधी कार्यक्षम नसेल त्यांना जनता निवडून देते कशी काय? आता त्याचा आपण त्याची कार्यक्षम आहोत ठरवणार कोणती? जनता ठरवते. बाजार समितीमध्ये तो बाजार समितीच्या आवारातच भरावा यासाठी जेव्हा मी बाजार समितीच्या बाजाराच्या वेळेस भेट दिली, आठवडी बाजारात भेट दिल्यानंतर माझ्या निदर्शनास असं आलं, मी तिथल्या कर्मचाऱ्यांना घेऊन भेट दिली, त्याच्यावर असं समजलं का दुकानदार आहे, त्या दुकानदाराची गाडी पण आतमध्येच आहे. काय म्हणजे एका ठिकाणी दुकान आहे, एका ठिकाणी गाडी आहे. आता गाडी आवारात पार्किंग करता येत नाही, मग त्या गाडीने दुकानाच्या दुप्पट जागा अडवली. मी त्यांना तेव्हाच सांगितलं, येऊन कर्मचारी तुम्ही आत्ताच्या आता निर्णय घ्या, समिती कमिटी निर्णय घेणार, पहिले गाड्या काढा, नाहीतर पहिला 50 रुपयाची त्याची पावती फाडा. मी डायरेक्ट त्याची पावती फाडायला लावली. तर तुम्ही पावती इतक्या वर्ष तुम्ही पावती का घेत नाही? बाजार समितीच्या उपलब्धित नियम आहे का बाजार समितीची च्या आवारात जी गाडी येईल त्या गाडीची तुम्हाला पार्किंगची पावती घेणं बंधनकारक आहे. मग या लोकांनी पावती घेत नव्हते. त्या दिवशी 7,000ची पार्किंगचे हे मिळाले, 7,000 रुपये. आता कंटिन्यू प्रत्येक बाजाराला पार्किंगचे पैसे घेतले जातात आणि त्या मधल्या आवारात मी गाडी त्यांना लावायला सांगत नाही. बाहेरचा जी जागा आहे त्या जागेत गाडी लावायला त्याची व्यवस्था केलेली आहे. संचालक शहापूर तालुका कुणबी समाज उन्नती संघ ओके. जातीच्या नावाने करत नाही, बरोबर. परंतु निलेश जे सामने अपक्ष उमेदवार आहेत त्यांनी सर्व जाती धर्मातील कोरोना IAS IPS वगैरे मोठमोठे शिक्षण आरोग्य सेवा अशा मोठमोठे दिली, परंतु एवढे असून सुद्धा पक्षाने त्यांना तिकीट दिलं नाही. म्हणजे कुणबी समाजाला खच्चीकरण होत्या असं तो वाटत नाही का? मोठा समाज उन्नती संघ कुणबी समाजाला जाऊन पक्ष जातीवर चालतो का? जातीवर नाही, मग पक्षाने तिकीट त्याला तिकीट काय मिळालं? हे बघा, पक्ष मग त्यांनी जर पक्षात प्रवेश करायला पाहिजे होता. त्यांना निवडणूक खासदार व्हायचं होतं का नाही? असा चालत नाही का मी कुठली एक संघटना काढील ना मी नेता झालो, असा वैयक्तिक इंडिव्हिज्युअल कोणी जी देशाची निवडणूक येऊ. इथं लोक राहुल गांधीला बघून मतं देणार आहेत, इथे मोदी साहेबांना बघून मतं देणार आहेत, एकटा निलेश सांबरेला बघून मतं देणार नाही. ही संघटना जिजाऊ ठीक आहे, सामाजिक काम करत असतील. सरकारी कार्यालयामध्ये आपल्या पैशाशिवाय काम कुठे गेला काही नाहीये, परंतु इथे चालले. अहो तुम्ही भ्रष्टाचार विषय करताय. मग तुम्ही आता निलेश सांबरे ठेकेदार म्हणून आहे, तुम्ही त्यांच्या कामाची गुणवत्ता बघा, मग त्यांना जबाबदार कोणते काय कोण करणार? अरे म्हणजे मग एकीकडे चोऱ्या करायच्या आणि दुसरीकडे दान धर्म करायचं, म्हणजे ती फार समाजसेवा झाली का? त्यांनी IPS बनवला. शहापूरची पत्रकारिता खरंच एक जिवंत पत्रकारिता बोलते आणि लोकशाहीचा 4था स्तंभ आहे. आणि मी कोणी काय म्हणत असतं, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, प्रत्येकाची बुद्धी, प्रत्येकाच्या बुद्धी कौशल्याने ज्याच्या परीने जो लिखाण करतोय, ज्याच्या परीने जो विषय मांडतोय आणि
तुम्हाला सांगतो मी ठाणे जिल्ह्यात आता मला जेव्हा आपल्या शहापूरच्या पत्रकारांचा आणि शहापूरच्या जनतेचा दरार आहे, म्हणजे एक प्रकारे आपण असं सांगतोय की आपली खरं सांगतो का शहापूरची जनता ही स्वाभिमानी आहे आणि शहापूरचे पत्रकार पण स्वाभिमानी आहेत. हे मी म्हणजे तुमची स्तुती करतो असं नाही, तर जेव्हा जिल्ह्याला जात असतो, जेव्हा जिल्ह्याचे अनेक नेते भेटत असतात तेव्हा मला सांगतात विनायकजी अरे तुमचा सगळा वेगळाच असतो हां. तर म्हटलं खरं आहे, आमचा हा तालुका हा झुंजार तालुका आहे आणि काय बोलताय तो आंदोलन करतोय, न्याय मागतोय, परंतु मला एकच गोष्टीचं दुःख वाटतंय की या सर्व गोष्टी असताना पण तुम्ही शहापूर मुरबाड लेणार रस्त्याला न्याय देऊ शकले नाही. मग तुमची पत्रकारिता म्हणून तुम्ही तिथे कमी पडले असं मला वाटतं.